रायगड जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026। सौ रेश्मा राजेश पाटील यांना तंबू या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा। आणि अंतस्थ रिपोर्ट घेतल्याप्रमाणे जातीवाद जर नाही झाला करणे पाहिजे। राजकारणात जातीवाद नसतोच, मुळात देशमुख पाटील आगरी कोळी हा जातीवाद नसतो केव्हाही। त्याच्यामुळं आपण राजकारणात विकास कोण करील आणि विकास काय घडवायचे आपल्याला पुढे, त्याच्याकरता हे दोन तरुण उमेदवार आहेत। आणि आज हे दोन तरुण आपल्या जर या प्रचंड मताने आपण निवडून द्यायला पाहिजेत आणि दिले तरच आपल्या ह्या भागाचा विकास होणार आहे। अन्यथा मग परत गप्प बसायला लागेल आणि मुजरे तुम्हाला करायला लागतील 5 वर्ष, आणि हे सतत करावं लागतील। कारण आपल्याला विधानसभेला पराभव झालेला आहे आपला। मी स्वतः घारे साहेबांचा प्रचार केलेला आहे। मी निष्ठावंत राष्ट्रवादीचा माणूस आहे। त्याच्यामुळे आपल्याला आता ह्या वेळेला कुठल्याही परिस्थितीत आपल्याला या 2 सीट काढल्याच पाहिजेत आणि दोन्ही राष्ट्रवादीचे आहेत हे लक्षात ठेवून आपण काम करायचे सर्वांनी। आपलं मतदान आहे 8 तारखेला, 7 तारखेला आणि 9 तारखेला आपला निकाल आहे। निकालामध्ये आपल्याला गुलाल फटाकड्या उडवायचे त्याच दिवशी। प्रत्येकाच्या घरी आदिवासींची मुलं सुद्धा आज बघितली तर ग्रॅज्युएट झालेली आहेत आणि रोज बघतोय तर आपलं कुठे ना कुठे पोट भरण्यासाठी ती भाकरी मागण्यासाठी फिरतात बिचारे, पोटाला भाकरी पाहिजे म्हणून। परंतु काय झालेलं आहे का फक्त आम्ही तुमची मतं घ्यायची, आतापर्यंत ज्या लोकांनी उद्योग केला तो आम्हाला फक्त मतं द्या, आम्ही तुमचा विकास करू, आणि कंपन्या असताना फक्त तिथे ठेकेदारी चालवली, अन्यथा काही दुसरा उद्योग केलेला नाही। त्यामुळे ही पुढची पिढी जर सुधारायची असेल तर आताच आपल्याला ठरवून आपण या घड्याळालाच मतं दिली पाहिजे।